नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित्रा चंद्रकांत जोगदनकर, श्री संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळची स्टुडंट 105B डिजिटल टीचिंग स्किलसाठी लेसन नोट घेत आहे. माझा विषय गणित, घटक सांख्यिकी. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत काही ना काही संख्यात्मक माहिती दडलेली असते. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती असो किंवा बाजारातील दैनिक भाव असो किंवा हवामानातील बदल असो, ही माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीची गरज असते. अशा विखुरलेल्या माहितीला एकत्र करून अर्थपूर्ण स्वरूप देण्याचे काम सांख्यिकी करते. आता सांख्यिकी म्हणजे काय? माहितीचे संख्यात्मक पद्धतीने अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे सांख्यिकी किंवा संख्यांच्या आधारे माहिती गोळा करणे, मांडणे, विश्लेषण करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे या शास्त्राला सांख्यिकी म्हणतात. तसे आज आपण अशाच महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजेच मध्य, मध्यांक आणि बहुलक याचा सखोल अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला यामध्ये दिसत असेल, एखाद्या संख्यामालेतील सर्व संख्यांची बेरजा करून ती संख्यांचा एकूण संख्येने भागल्यास जे उत्तर मिळते त्याला मध्य सरासरी म्हणतात. सरासरी मध्य काढण्याचे सूत्र मध्य बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले संख्यांची एकूण संख्या. उदाहरणार्थ आपण उदाहरणाच्या स्वरूपात पाहूया. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना गणित विषयात एका 10 गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालीलप्रमाणे दिलेले आहेत. या गुणांचा मध्य काढा. इथे 37 विद्यार्थ्यांना 10 गुणांच्या चाचणीमध्ये मिळालेले गुण दिलेले आहेत. या उदाहरणात सामग्रीतील संख्यांची बेरीज करण्याची बराच वेळ जाईल. आपल्याला माहीत आहे की 7 + 7 + 7 = 7. 7 गुणिले 7 गुणिले 5 बरोबर 35. यावरून एका संख्येत तीच संख्या मिळवण्याची क्रिया सोपी होते, हे लक्षात घ्या. याचाच उपयोग करून वरील सामग्रीतील संख्यांची बेरीज करणे सोयीचे होईल. म्हणून सामग्रीतील संख्यांचे वर्गीकरण करून संख्यांची बेरीज करू. इथे असं चार्ट टेबलच्या स्वरूपात आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. वरील सारणीत तयार करून दिलेल्या सामग्रीचा मध्य काढायच्या पुढील पायऱ्या. पहिल्या स्तंभात गुणिले 1, गुणिले 2, गुणिले 3 असे चढत्या क्रमाने प्राप्तांक लिहा आणि ते प्राप्तांक x1 ने दर्शविले. दुसऱ्या स्तंभात ताळ्यांच्या खुणा. तिसऱ्या स्तंभात प्रत्येक प्राप्तांकाशी संबंधित ताळ्यांच्या खुणा मोजून वारंवारता लिहा. ही वारंवारता fi ने दर्शवली आहेत. त्याखाली सर्व वारंवारतांची बेरीज लिहा. एकूण वारंवारता n ने दर्शवलेली आहे. शेवटच्या स्तंभात f1 गुणिले x1 हे गुणाकार लिहा. त्याखालील सर्व गुणांची बेरीज लिहा. f1 गुणिले xi या गुणाकारांची बेरीज सिग्मा म्हणजे पूर्ण f1 गुणिले x1च्या स्तंभातील सर्व संख्यांची केलेली एकूण बेरीज. ती बेरीज ह्या चिन्हाने दर्शवलेली आहे. अशी हे सिग्मा हे चिन्ह बेरीज या अर्थाने वापरले जातं. मध्य x बारने दर्शवितात. मध्य काढायचा सूत्र सिग्मा म्हणजे एकूण बेरीज f1 गुणिले f1 x1 भागिले n बरोबर. म्हणजे इथे प्राप्तांक आणि वारंवारता यांची बेरीज करून भागिले विद्यार्थ्यांची संख्या आपण याचा भागाकार करणार आहोत. तसेच सर्व उदाहरणातील विद्यार्थ्यांची एकूण बेरीज
59 त्याला 259 भागिले 37 बरोबर त्याचा भागाकार 7 येतो. तसेच मध्यक आणि बहुलक मध्यांकांची संकल्पना. मध्यांक म्हणजे मध्यातील मूल्य. जेव्हा आपण सर्व संख्यांना लहान ते मोठ्या क्रमाने लावतो तेव्हा अगदी मधोमध येणारी संख्या म्हणजे मध्यांक. मध्यांकांची गणना. निरीक्षणाची संख्या विषम असल्यास मध्यातील संख्या हीच मध्यका असते. उदाहरणार्थ 5, 7, 9 ह्यामधील मध्यांका 7 आहे. निरीक्षणाची संख्या जर सम असल्यास मधल्या दोन संख्यांचा सरासरी काढावी. इथे उदाहरणार्थ 4, 6, 8, 10 मध्यांका 6 व 8 ची बेरीज करून त्याला भागिले 2 करून बरोबर 7 म्हणजे ह्या उदाहरणाचा मध्यांका 7 येईल. बहुलकाची संकल्पना. बहुलक म्हणजे ज्याच्यातील सर्वात जास्त वेळा आलेली संख्या. बहुलकाची गणना. डेटामधील वारंवारतेने सर्वाधिक येणारी संख्या शोधावी. उदाहरणार्थ 3, 4, 4, 6, 7, 4, 8 ह्या उदाहरणामध्ये जास्त वेळा आलेली संख्या म्हणजे ती बहुलक असेल. या उदाहरणामध्ये 4 ही संख्या 3 वेळा आली आहे म्हणून ह्या उदाहरणामध्ये बहुलक 4 आहे. ह्या पाठात आपले संकलन काय काय झाले. मध्य म्हणजे काय. गुणात्मक डेटासाठी मध्य, मध्यांक आणि बहुलक यापैकी कोणते मापन वापरले जाते. मध्यक म्हणजे काय, बहुलक म्हणजे काय. तसेच आजचा स्वाध्याय आहे. निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठाची संख्या 60, 50, 54, 46, 50 अशी आहे. यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठाची सरासरी काढा. उदाहरण 2. शिवापूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये खालीलप्रमाणे आहे. 5, 8, 7, 18, 3, 4, 5, 15, 8, 18, 7, 13, 17, 19, 13, 19, 20, 14. संख्या संच 5, 10, 7, 8, 6 मध्यांक आणि बहुलक काढा. संख्या संच 2, 4, 6, 8 मध्य काय ते सांगा. थँक्यू.